जगातील असे देश जिथे भारतीय राहत नाहीत. आपण बघतो की जगाच्या जवळपास प्रत्येक देशात भारतीय सापडतात. पण काही अपवादात्मक देश असे आहेत जिथे भारतीय लोकांची उपस्थिती फारच कमी आहे किंवा नाहीत. चला तर अशा काही देशांची आपण माहिती घेऊया. व्हॅटिकन सिटी रोमच्या मध्यभागी असलेले हे जगातील सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हे कॅथलिक धर्मियांचे धार्मिक केंद्र मानले जाते. इथे सेंट पीटर्स बॅसिलिका आणि व्हॅटिकन म्युझियम सारखे प्रसिद्ध स्थळ आहेत. भारतीय इथे पर्यटक म्हणून तर जातात, पण इथे वास्तव्यासाठी राहणारा एकही भारतीय नाही. सॅन मॅरिनो हे देखील एक छोटं युरोपियन देश आहे, जे एपिनाईन पर्वतामध्ये वसलेलं आहे. हे जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताक देशापैकी एक मानलं जातं. इथे भारतीय पर्यटक म्हणून जातात. पण बुल्गेरिया हे देश समुद्र किनारी आणि काळ्या समुद्राच्या ब्लॅक सी किनाऱ्यावर प्रसिद्ध आहे. परंतु इतर युरोपियन देशाच्या तुलनेत बुल्गेरियात भारतातून स्थानिक होणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. इथे फार क्वचितच परमनंट भारतीय राहतात. उत्तर कोरिया या देशात बाहेरील देशाशी संपर्क फार मर्यादित आहे. सरकार परदेशी नागरिकांवर आणि अप्रवासीवर खूप कडक नियंत्रण ठेवते. त्यामुळे इथे भारतीय राहत नाहीत. इथली स्थिती आणि धोरण इतके कठोर आहेत की कोणी इथे राहायला उत्सुक नसतो. तुवालू हा देश ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला प्रशांत महासागरात आहे. याला पूर्वी एलिस आयलंड म्हटलं जायचं. 1978 या देशाला स्वातंत्र्य मिळालं. इथे फक्त सुमारे 10,000 लोकसंख्या आहे. स्कुबा डायव्हिंग आणि स्कार्लिंगसाठी हे प्रसिद्ध आहे, पण इथे भारतीय राहत नाही.